मान्यवरांचं आणि खेळाडूंचं पुनश्च एकदा सहर्ष असं स्वागत करूया आणि या मॅच कडे जाऊया जिथे आपण पाहतोय तमनाथ विपक्ष आपण पाहतोय गेम चेंजर बेनगाव या दोन टीम मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळतीये। सेकंड राऊंड मधील सेकंड मॅच टॉस जिंकलाय तमनाथ टीमनं प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला। मागच्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं धावसंख्येला डिफेन्स करत असताना चांगली गोलंदाजी राहिली होती। आता मात्र बॅटिंग स्वीकारली आहे। दुसरीकडे बेनगाव टीमनं देखील चेसिंग मध्ये मात्र एक मॅच निश्चितच जिंकली आहे। इथे पहिला चेंडू आणि त्याच्यावरती राकेशच्या बॅट मधून येतोय हा पहिला षटकार। आपण पाहतोय पहिला चेंडू पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि दुसरा चेंडूवरती जर षटकार आला तर प्रफुल्ल भोईर यांच्याकडनं 1000 रुपये असतील। आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली 7 वरती। पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर डॉट बॉल आला आणि त्याच्यानंतर एक सिंगल आली। बंटी भोईर आला स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय एक अनुभवी गोलंदाज त्यांच्या समोर निवृत्ती आले। वेनगाव गेम चेंजर वेनगाव या टीम कडून पहिलं षटक आणि पहिल्या षटकाची जबाबदारी त्यांच्यावरती आहे। बरेचसे क्रिकेटचा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि तो अनुभव घेऊन आता मात्र पहिल्या षटकासाठी सज्ज झाले। इथे आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। जरी पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो ना षटकार आला होता परंतु त्यानंतर गोलंदाजांना देखील कमबॅक केलं। चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते निवृत्ती यांच्या माध्यमातून। वेनगाव टीम कडून खेळ करत असताना चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये मागच्या मॅच मध्ये देखील कमालीची गोलंदाजी थोडस दुखापत खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतीये। आणखीन एक चांगला चेंडू यावेळी जर पाहायला गेलं तर आउटसाइड ऑप्शन चेंडू होता। अगदी शरीरापासून दूर ठेवला बंटी भोईर खऱ्या अर्थानं फक्त चेंडूकडे पाहत राहिला आणि इथून निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। त्यानंतर जर पाहायला गेलं तर पहिला चेंडू जर का वगळता आतापर्यंत चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतीये। तमनाथ टीम करून 5 चेंडू आतापर्यंत झाले 7 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। राकेश भोईर ज्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय तो नॉन स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय। आणखीन एक डॉट बॉल यावेळी खऱ्या अर्थानं समोर टाकला होता परंतु चेंडू पडल्यानंतर अगदी बाहेरच्या बाजूने वळण घेतलं आणि इथून आणखीन एक डॉट बॉल। सलगचा जर पाहायला गेलं तर हा तिसरा निर्धाव चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय बंटी भोईरच्या माध्यमातून। खऱ्या अर्थानं पहिलं षटक इथून समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 7 वरती। काय गोलंदाजी राहिली आहे पहिल्या षटकामध्ये। पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं या षटकामध्ये आक्रमण होईल, मोठी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये उभी राहील परंतु त्यानंतर गोलंदाजांनी देखील कमबॅक केलं। अनुभव का असतो ना ते मात्र मैदानावरती दाखवत असताना निवृत्ती आपल्याला पाहायला मिळाले। चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये। चला वेनगाव टीम आपल्याकडे फक्त 20 मिनिटं आहेत आणि 20 मिनिटांमध्ये स्प्रे घेऊन जायचंय मैदानामध्ये।
पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीनंतर आपण पाहतोय 7 धावा धाव फलकावरती. आपण पाहतोय थोडीशी दुखापत इथून गोलंदाज निवृत्ती यांना बॅक पेन खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळाली. दुसरं षटक आता प्रगतीपथावरती आहे आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज वापरला जातोय गेम चेंजर वेणगाव टीम कडून संदीप. दुसऱ्या षटकासाठी समोर आपण पाहतोय राकेश, ज्याच्या बाट मधून एक षटकार आलाय. हा फटका हवेमध्ये खेळलेत, उंची जास्ती लांबी कमी, क्षेत्ररक्षक आले होते चेंडू खाली परंतु चुकी घडली आहे. झेल इथून ड्रॉप झालाय. संधी दिली आहे फलंदाजाला पुनश्च. राकेश भोईर खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर ज्याच्या बाट मधून रन्स येत आहेत तमना टीम साठी त्याला या ठिकाणी जीवदान देण्यात आलंय. आता त्या संधीचं कितपत सोनं करेल हे देखील पाहावं लागेल. झेल सुटला, 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न आपण पाहत होतो, त्या ठिकाणी झेल ड्रॉप झाला. यावेळी लोअर फुल टॉस ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट पाहतोय आपण. ऑलॉंग द कार्पेट चेंडू. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न राकेश कडनं होत होता परंतु त्याला थांबवलं गेलं. एकच धाव आली. 1 धावेनी धावफलक जाऊन पोहोचले 10 वरती. बॅटिंग गर्दी आहे प्रथम सत्रामध्ये. तमना टीम टॉस खऱ्या अर्थाने जिंकला होता, निर्णय त्यांच्या हातामध्ये होता, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत धावसंख्या आपण पाहताय ती 10. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय दुसऱ्या षटकातील आणि 10 धावा धाव फलकावरती. चांगली मॅच, बिग फाईट, बिग लढत आपल्याला पाहायला मिळतीये. तमनात विपक्ष वेणगाव. हा फुल टॉस होता. अंपायर सांगतात नो बॉल आहे. विमरचा हा नो. नेक्स्ट बॉल असेल फ्री. आता इथून संधी असेल फलंदाजासाठी देखील बिग हिट करण्याची, परंतु गोलंदाज देखील तेवढा सक्तीचा आहे. 11 धावा धाव फलकावरती बंटी भोईर. आणखीन एक फुल टॉस. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आले डीप मधून. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल, दुसरी देखील इथून कंप्लीट. फ्रीटच्या चेंडूवरती आलात 2 धावा. 13 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक धाब्यासाठी खऱ्या अर्थाने इथून संघर्ष करावा लागतोय तमना टीमला देखील. ही मॅच खऱ्या अर्थाने निर्णायक असणार आहे दोन्ही टीम साठी. सेकंड राऊंड मधील सेकंड मॅच आपण पाहतोय. तमना त्यांच्या विपक्षामध्ये वेणगाव. यावेळी कमी गतीने अकुल टप्प्याचा चेंडू, उचलीची अपेक्षा. अगदी गुडघा टेकून हा फटका सजवायचा होता परंतु चेंडूच्या मेरिट पर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. चेंडू पर्यंत पोहोचणं हे गरजेचं राहील इथून तमना टीम साठी. इथून तुम्हाला धावसंख्येचा उच्चांक गाठायचा आहे, समोरच्या टीम साठी तुम्हाला टार्गेट सेट करायचं आहे. अशा वेळी तुम्हाला इथून चांगली बॅटिंग मैदानामध्ये साकारावी लागेल. डॉट बॉल आपण सातत्यानं पाहतोय बंटी भोईरच्या माध्यमातून खेळत असताना. हा फटका अगदी व्ही शेप मध्ये पाहायला मिळतो आपल्याला. ऑलॉंग द कार्पेट. थोडस फंबल जरूर झालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना फलंदाज बंटी भोईर इथून मात्र परततोय. पहिला आदरा मिळतोय तमना टीमला. फलंदाज इथून बाद होईल बंटी भोईर. बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. इनॅट नंबर 3 साठी अनिकेत.
लोअर फुल टॉस ऑन साइडला लॉंग लेगला चेस फार मोठी आहे क्षेत्ररक्षकासाठी जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे राकेश भोईरच्या बाट मधून येतोय हा चौकार आमची सन्माननीय मिथिलजी खोत आणि त्यानंतर सौरभजी दाबणे आणि अमितजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना निश्चितच विनंती असेल की साहेब आपण मुख्य व्यासपीठावरती या आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत धावसंख्या जाऊन पोहोचली 18 वरती आणि प्रत्येक षटकारासाठी प्रफुल भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज अनिकेत भोईर स्ट्रायकिंग गेंड वरती मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चांगली कामगिरी मागच्या मॅच मध्ये आपण पाहतोय अनिकेत भोईरची राहिली होती गोलंदाजी देखील चांगली त्यानंतर संघ थोडासा अडचणीमध्ये होता आणि त्यानंतर मैदानामध्ये दाखल झाला आणि चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून साकारली गेली होती तो अनिकेत भोईर ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतोय हा चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा त्याला मात्र खोदून काढलाय सिंगल धावीतून कंप्लीट झाली आहे चुकी होणार नाहीये कारण की आता ही मॅच देखील निर्णायक आहे या मॅच मध्ये चुका करणं आता इथून खऱ्या अर्थानं धोक्याचं ठरू शकतं हे आता मात्र दोन्ही फलंदाजांना ओळखलंय कारण की महत्वपूर्ण विकेट अगदी मैदानाच्या बाहेर आली बंटी भोईर तो बाद झाल्यानंतर आपण पाहतो आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 वरती तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे सूरज तिसऱ्या षटकासाठी आला आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात होताना आपण पाहतो 19 धावा धावफलकावरती किती धाब्यांचं टार्गेट इथून पाहायला मिळेल आपल्याला हा फुलर लेनचा चेंडू होता आउटसाइड ऑफ स्टंप मोठा फटका खेचायचा आहे मोठी धावसंख्या उभा राहायची आहे त्याच्याकडे लक्ष आता मात्र दोन्ही बॅटरचा असेल आणि इथून मोठा फटक्याच्या नादामध्ये आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय हे समीकरण खऱ्या अर्थाने गेलं तिन्ही षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये खऱ्या अर्थाने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय प्रत्येक गोलंदाजानं चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आहे वेनगाव टीम कडून गेम चेंजर वेनगाव टीम या नावाने खऱ्या अर्थानं आज मैदानामध्ये उतरले चांगली कामगिरी आतापर्यंत हा फटका फिरून लॉंग लेगला सजवलाय क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील दर्शक एक टप्प्या अखेर चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय आणखीन एक चौकार आमचे सन्माननीय मिथिलजी खोत सौरभजी दाबणे आणि सन्माननीय अभिषेक गायकर यांना मी विनंती करतो की आपण या मुख्य व्यासपीठावरती या आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आमचे सन्माननीय सुनील जांगरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती यायचे आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत स्वतः आयोजक राकेशजी दलवी आपणास या ठिकाणी बोलवत आहेत
24 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. सूरज राकेश भोईर जो सलामीला आलाय. हा फटका अगदी फाईन खेळायचं होतं, परंतु फ्लाइंग स्लिपला फार चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एकच धाव. पाठीमागच्या बाजूला कठीण आहे खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षण करणं. ज्यावेळी बॅटीला चेंडू स्पर्श होतो ना, अगदी वेगानं अंगावरती येत असतो आणि तिथे मात्र चांगली फिल्डिंग करण्याचं, कारण त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं. एकच धाव आली आहे. 25 धावा धाव फलकावरती. चला, वेनगाव टीम भरपूर सारा वेळ आपल्याकडनं खर्च होतोय. आपल्याला 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपवायचे, हे देखील लक्षात असू द्या. स्विचिटचा हा फटका मिस टायमिंग होता. त्या ठिकाणी आपण पाहतोय पाठीमागच्या दिशेला हा देखील बॉल चेंडू ट्रॅव्हल झालाय. आणखीन एक सिंगल मिळेल. 26 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक तिसरा देखील इथून समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 26 वरती. शेवटचं षटक आता बाकी असणार आहे या पहिल्या सत्रातील, आणि या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील याच्याकडे लक्ष असेल. आणि शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय ऋषभ असेल, गेम चेंजर वेनगाव टीम कडून. हा देखील चांगला गोलंदाज आहे. ते सर्रार, व्हेरिएशन, अचूकता, नियंत्रण सर्व काही या गोलंदाजाकडे. तो शेवटच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं वेनगाव टीमच्या कॅप्टनचं कौतुक करायला हवं. गोलंदाज त्यांच्याकडे भरपूर आहेत, परंतु त्यांचा योग्य वापर त्यांनी आज मात्र या मैदानावरती केलाय. ऋषभ सारख्या गोलंदाजाला अगदी स्लॉगरच्या षटकासाठी ठेवलाय. ही स्ट्रॅटर्जी आहे खऱ्या अर्थानं. आज आपण पाहतोय ना आमदार चषक 2024 साठी सेकंड गेमला आपण पाहतोय अनिकेत भोईरला. चला, मॅच सुरू करा. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत या सत्रातील. ऑन साइडला हा फटका जोरकास खेचायचा होता. व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाहीये. एकच धाव. एक धाव खऱ्या अर्थाने इथे संघर्षमय आपल्याला पाहायला मिळतीये. संघर्ष करावा लागतोय दोन्ही टीमला इथून. 27 धावा धाव फलकावरती. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटक्याच्या विचारामध्ये इथून असेल तमनाट टीम. एखादा मोठा फटका आला ना तर चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल होईल या शोधामध्ये असेल. मोठा फटका येणार का याच्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं. राकेश भोईर अजूनही मैदानावरती आहे. ही जमेची बाजू आहे खऱ्या अर्थानं तमनाट टीम साठी. आणि त्याच्या साथीला आपण पाहतो ना अनिकेत भोईर. चला, वेनगाव टीम भरपूर सारा वेळ आपला खर्च होतोय. मित्रांनो, स्पीडअप करा. आपल्याला वारंवार ही सूचना देण्यात येते. हा देखील चांगला चेंडू. शॉर्ट फाईन लेग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एकच धाव या चेंडूवरती देखील मिळेल. शेवटच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं स्लॉगरचे षटक आहे. मोठे फटके या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु आतापर्यंत ऋषभने थांबवलाय. 2 चेंडू त्याने फेकलेत आणि 2 धावा आतापर्यंत खर्च केला. आणि 28 धावा धाव फलकावरती. राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन मैदानावरती पाहायला मिळते. ही डोकीदुखी आहे खऱ्या अर्थानं फील्डिंग करणाऱ्या टीम साठी देखील आणि आमच्या अंपायर साठी देखील. सातत्याने चेंजेस आपल्याला पाहायला मिळतील. हा चांगला चेंडू. अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला या चेंडूवरती. आणखीन एक डॉट बॉल खऱ्या अर्थानं या इनिंग मध्ये आपल्याला जास्तीचे पाहायला मिळाले. भरपूर सारे निर्धाव चेंडू आपल्याला या इनिंग मध्ये पाहायला मिळाले. खऱ्या अर्थानं 4 षटकांची मॅच होती. धावा जरूर आल्यात, परंतु हा आमचे स्कोरर आम्हाला सांगतात 8वा निर्धाव चेंडू आपण पाहतोय.
इथे सोपा झेल देऊन बसलाय. लॉंग लेगला क्लिअर करायचं होतं, परंतु शॉर्ट लॉंग लेगचं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने टिपली आहे झेल. अनिकेत भोईरला इथून परतावं लागेल. इनिंग मधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अक्षय भोईर गेलाय 4थ्या क्रमांकावरती मैदानामध्ये. मागच्या मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून एक चौकार एक षटकार आला होता, जिथे धावसंख्या थांबली होती. तिला आकारणी देण्याचं काम त्याने देखील केलं होतं. ऑन साइडला अलॉंग द कार्पेट फटका चांगला आहे. एक सिंगल धाव इथून कंप्लीट झाली आहे. आता स्ट्राईक हवी राकेशला देखील शेवटच्या चेंडूवरती. त्याने मात्र आपल्या स्वतःकडे स्ट्राईक इथून मात्र ठेवण्यात आली आहे. 29 धावा धाव फलकावरती. शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा. किती धावा येणार या चेंडूवरती आणि किती धाव्यांचं टार्गेट आता मात्र सेट केलं जाईल गेम चेंजर वेनगाव या टीम समोर, हे देखील पाहिलं जाईल. एक चेंडू निर्णायक चेंडू असेल. या चेंडूवरती एखादा मोठा फटका. हा देखील खोलवर टप्प्याचा चेंडू. एक सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी वेगानं निघाले डेंजर एंड झोन कडे आपण पाहताय. राकेश भोईरला 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव कंप्लीट होताना राकेश इथे मात्र बाद होईल. 2 धावा इथून कंप्लीट झाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 31 वरती. 32 धाब्यांचं टार्गेट आहे. या टार्गेटचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवर येतील
बॅटर वेनगाव टीमची आपण मैदानात दाखल व्हायचे. अर्थातच पहिल्या इनिंग कडे आपण जरा कटाक्ष टाकणार आहोत. अगदी चांगली गोलंदाजी मित्रमंडळ मैदानात झाली. निवृत्ती पहिल्या बॉल वरती षटकार गाऊन फार सुंदर कमबॅक त्याच्या बाबतीत आलं. त्याच्यानंतर संदीप गोलंदाजी मार्क वरती 11 धावा खर्च केल्या. त्यानंतर सूरजला त्याने 8 धावा खर्च केल्या आणि त्याच्याही पलीकडे ऋषभने या गोलंदाजीला एक 4 चांद लावले, 5 धावा खर्च केल्यात. टोटल जाऊन पोहोचले ती मात्र 31 आकड्यावरती. विजयासाठी आता 32 धावा संख्येची गरज आहे. येणारे 24 बॉल 32 ची गरज आहे. काय घडते या सामन्यामध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण पाहतोय दैवली टीम जाऊन पोहोचले अचय लॉर्ड्स मधल्या अंतिम सामन्यामध्ये, जिने मात्र 3 षटकांच्या सामन्यासाठी या दोघांमधून एक संघ जरूर पात्र ठरेल. कोण असेल तमनाथ की वेणगाव हे उत्तर शोधण्यासाठी आपण मॅच कडे जरूर जाऊया. चला बॅटर वेणगाव टीम. चला सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय. सूरज आणि त्याच्या समवेत विजय ही जोडी मैदानात दाखल झाले. 32 धाव संख्येचं टार्गेट आहे. खरं म्हणायला गेलं तर अगदी तुटपुंजी धाव संख्या आहे. प्रति षटक 8च्या सरासरी या धावा कुटायच्या आहेत. परंतु आता ही जोडी मैदानात दाखल झाले. सूरज आणि विजय गोलंदाजी मार्क वरती नो डाऊट. अक्षय भोईर गोलंदाजी मार्क वरती असतील. चला जरा दोन्ही टीम स्पीडअप करा प्लीज. वारंवार ही विनंती आहे आपल्याला, कारण अजूनही एक सामना बाकी आहे. डीजे मास्टर तुमच्याकडे मी मगाशी म्हटलंय ना, जरा पहाटेची भूपाली गीतं वगैरे तुम्ही का क्रिएट करत नाही तेच मला कळत नाही. उद्या भेटणार नाही. आज काय झालं? उद्या लागलंय. आज फक्त रात्रीचा प्रहर आहे. जाऊया मॅच कडे. चला मॅच मध्ये एक चांगली इनिंग पाहायला मिळेल का? कारण दोन्ही टीम आपण पाहतोय तितकीच दावेदारी करताना दिसून येत आहेत. एकीकडे आहे वेणगाव तर दुसरीकडे तमनाट टीम. पहिला बॉल अगदी अक्षय भोईरच्या गोलंदाजीतून पाहायला मिळणार आहे. समोर आहे तो बॅटर सूरज. दोन्हीही खेळाडूंचा विचार करायला गेला तर अगदी क्रिकेटचा अनुभव आहे. गोलंदाज तयार. चांगला बॉल. हे समीकरण आहे सूरज. आपण जरूर पंचांकडे दाद मागताय, परंतु इथे सिच्युएशन नुसार क्रिकेट केला गेलाय आणि त्यानुसार पंचांनी निरीक्षणात्मक कामगिरी जरूर केली आहे. हा बॉल आलाय डॉट. अगदी तमनाथ एक्सप्रेस म्हणून संबोधला जाणारा अक्षय भोईर पहिला बॉल डॉट जरूर घेत आहे. ही डॉटची नितांत गरज असे त्यांच्यासाठी. परंतु पाहूया जसे डॉट पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाले तमनाथसाठी, तीच डॉट आता वसूल करायचे यावेळी तमनाथ टीमला. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. टिप्पी विकेट कडे चेंडूला ट्रॅव्हल केलाय. बॉल जाईल 4 धाब्यांसाठी. येतोय तो मात्र सूरजच्या बॅट मधून हा चौकार. ठोक डेज आहे. अगदी चौकाराने सुरुवात. चांगला बॉल. यावेळी पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न अक्षयचा आपण पाहतोय. 3 बॉल 4 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. पहिला बॉल डॉट आला, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर डॉट. यावेळी काय घडतंय ते पाहूया जरा, कारण अगदी या सामन्यातली तीक्ष्णता आपल्याला जरूर दिसून येते. सूरज साठी नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा फिरवून मारण्याचा प्रयत्न. आणखी डॉट बॉल पाहायला मिळतोय. आक्रमकता जरूर होती. बॉल फेकण्याच्या अगोदरच इतके शफल झाले होते
सरळरित्या बॉल फेकला, फळीचा बॉलचा संपर्क आला नाहीये, दरम्यान बॉल कीपरच्या हातात आपण पाहतोय. बत्तीस धावा संख्येचं टार्गेट, 4 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. सुंदर बॉल, लवली अपील जरूर झालंय, आलाय आणखी एक डॉट. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते, अगदी चौकार जरूर आला दुसऱ्या बॉल वरती, त्याच्यानंतर इतकं सुंदर कमबॅक यावेळी आपण पाहतोय. सेम पद्धतीची गोलंदाजी अक्षय भोईरची मागाच्या सामन्यात सुद्धा अशीच परिस्थिती होती, अवघ्या 4च धावा तिथे सुद्धा खर्च केल्या होत्या. इथे काय घडलंय, बॉल जाईल तो मात्र अगदी फाईन लेग रिजनला, 4 धावांसाठी चौकार. पहिलं षटक संपलंय, पहिल्या षटकाच्या अंती जी सरासरी राखायची ती सरासरी धावफलकावरती जरूर पाहायला मिळते. चंद्रलेखे वरदेश व विश्ववंदिता शहासर शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. बहुतेक आमचे डीजे मास्टर फार जागृत झालेत, यात काही हरकत नाहीये. अगदी मी तेच म्हटलं, जागृत झालेत ते, आणि खऱ्या अर्थाने आमच्या वतीने राजांना सुद्धा मानाचा मुजरा करूया. अगदी बलिदान मासाला सुरुवात झाली आज. राखीजी दलवी सर, चांगला बॉल आणि कीची गोलंदाजी मैदानात आपण पाहतोय. डॉटची संगता करतोय अनिकेत. समीकरण हे आहे की सध्या प्रतिषटक या 8 धावा रोखण्याचा प्रयत्न आहे, परंतु जर पाहायला गेल्यानंतर बॅटर सुद्धा तिथे शांत पाहायला मिळत आहेत मैदानात. एक संयमी क्रिकेट मैदानात जरूर दाखवला जातोय आणि कीची गोलंदाजी मैदानात पाहायला मिळाली. डॉट बॉलची संगता, हवाई सफर आहे, कान मंत्र दिला होता अक्षय भोईरने आणि परतावं लागेल विकेटला. विकेट नंबर 1, बॅक टू डग आउट. काय रणनीती आखली ती अक्षय भोईरने, खरं म्हणायला गेलं तर बॉल कसा फेकणार, आणि त्याच पद्धतीची विकेट सध्या मैदानात पाहायला मिळाली. परतावं लागतंय विजयला. पहिला झटका यावेळी आशिकी कला जाती मथुरा में मस्जिद बनती, अगर छत्रपति शिवाजी महाराज ना होते तो सुन्नत सबकी होती. सकाळच्या पहाटेची डीजे मास्टर, आता चांगलं तुमचं आमचं ट्युनिंग जमू शकतं. येस, आउटसाइड द ऑफ स्टंप, इट इज वाईट कॉल, अंपायर डिसिजन. धावसंख्या जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती. आणि केत फार सुंदर पहिले 2 बॉल आलेत, आणि त्याच्यानंतर विचार करायला गेलं तर यावेळी मात्र हा वाईट बॉल. नेक्स्ट बॉल कडे आपण जाऊया.
हवाई सफर आगे, चेंडूखाली क्षेत्ररक्षक तैनात होईल. वैभव कोणतीही चुकी करणार नाही, यात कोणती शंकाच नव्हती. यावेळी परतावं लागतंय ते मात्र बॅटर अगदी जर पाहायला गेलं तर या षटकामध्ये फार सुंदर कमबॅक करतोय अनिकेत भोईर गोलंदाज. आणि दोन गोल्डन विकेट. विनू ज्या कार्यासाठी ओळखला जातो बॅटिंग लाईन मध्ये, त्याला आणलं गेलं 1 डाऊन वरती, परंतु त्याच्याही पारीचा अंत झाला. विजयच्या पारीचा अंत घडवलाय. दरम्यान रुपेश न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. गोलंदाज अनिकेत कडे जाऊया. नेक्स्ट बॉल. हा बॉल वाईड. आउटसाइड द लेग स्टंप. पंचांचा इशारा, इट इज वाईड. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती लागला जातोय. फटका चांगला आहे, परंतु इथे एक धाव जरूर कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 आकड्यावरती. 11 रनचा स्कोर बोर्ड. षटकाचा विचार करायला गेलं तर अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 2 वाईड आले नसते तर इथे षटक समाप्ती पथावरती जरूर पाहायला मिळालं असतं, परंतु अजूनही 2 बॉल आहेत. सुरजसाठी संधी नव्हती या षटकामध्ये मित्र म्हणेल, आता निर्माण झालीये. पाहूया काय घडतंय. चांगला फटका यावेळी जरूर आपण पाहतोय. या एका धावेने 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. षटकातला शेवटचा बॉल शिल्लक आहे. फार चांगली गोलंदाजी मित्र म्हणेल. 2 वाईट, 2 एकेरी धावा, 4 धावा, त्याच्यानंतर 2 विकेट पतन अद्यापर्यंत पाहायला मिळालंय ते मात्र अनिकेत भोईर या गोलंदाजाकडून. शेवटचा बॉल आहे अनिकेत भोईरचा या षटकातला. पाहूया. तमणात जर ही मॅच जिंकली तर उपसरपंच रवींद्र भोईर यांच्याकडून 5,000 रुपयांचं कॅश प्राइज. आणि बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. रुपीच्या पार्ट मधून येतोय सिक्सर वरती.
14 धावस संख्येची गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज गुड्डू अर्थातच गौरव भोईर. बारा बॉल आणि 14 धावस संख्येची गरज आहे. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु या क्षणी पहिल्याच बॉल वरती एक आक्रमकता जरूर सादर करत होता गोलंदाज. फटका देखणं सजवण्याचा प्रयत्न परंतु इथे डॉटची संगत आहे. सामन्यात फार मोठी मजा येणार आहे. ही मॅच अगदी सोपी राहिली नाहीये दोन्ही टीम साठी. चांगला बॉल राईट टर्न ब्लॉकर ज्याला म्हटला जातोय तो मैदानात आणला गेलाय. सर्व नजरा या निर्णायक षटकाकडे जरूर आहेत. त्यानंतर बहुतांशी सनीलची गोलंदाजी असू शकते शेवटच्या षटकामध्ये. नेक्स्ट बॉल हवाई सफर बॉल जाईल आउट ऑफ दी पार्क. अगदी पुढ्यात फेकला होता बॉल आणि त्याच्यावरती मात्र एक बेस्ट टायमिंग ज्याला म्हटलं जात आहे ते मैदानात आणलं गेलं आणि या षटकाराने या सामन्यातली हवा मात्र आता काढून घेतली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 24 आकड्यावरती आणि 8 ची गरज आहे. सामना अजूनही कलाटणीकडे जरूर आहे. फटका चांगला आहे परंतु इथे फंबल पाहायला मिळालं आणि त्याच्यानंतर दुसरी धाव कन्वर्ट केली. ही धाव मात्र तमना टीमला जरूर मागात आणू शकते कारण एकीकडे आपण पाहतो ना एकच धाव द्यायची होती ती दुसरी धाव झाली आहे. चैतन्य फार मोठी चुकी सध्या मैदानात झाली आहे परंतु यावेळी जर पाहायला गेलं तर धावसंख्या 26 आकड्यावरती आहे. ही धाव वाचवणं फार गरजेचं होतं. चेंडूंचा बॅलन्स इम्पॉर्टंट होता क्रिकेटमध्ये आता तरी. हा बॉल डॉट येतोय पहा. अगोदरच्या बॉल वरती जर ही धाव वाचवली असती तर आणखी समीकरण थोडं वेगळं पाहायला मिळालं असतं. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. हा फटका आलाय. अगदी 2 धावा जरूर येतील परंतु चांगलं क्षेत्ररक्षण अक्षयचं यावेळी जरूर पाहायला मिळालं. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 28 आकड्यावरती पाहायला मिळत आहेत. अगदी येणारे 6 बॉल आणि गरज असेल ती 4 धावसंख्येची. वेणगावकर म्हणत असतील ते मात्र या दोन्ही बॅटरला मी पाहिजे तितक्या तिडक्या पैसे मोजेल परंतु हा सामना जिंकून दाखवा. तर एकीकडे तमनातकर गोलंदाजाला म्हणत असतील होई तुला पाहिजे तितके पैसे मिळतील परंतु या तिडके ही मॅच जिंकून दाखव. कुणाल डायरे टेक्निकल टीमच्या संवेदात जॉईंट आहेत. शिकोटी कुणी पेटवू नका कारण इथलं वातावरण असं आहे ना की त्वरित मैदानात धूर तयार होईल आणि तितका त्रास खेळाडूंना होईल. कळकळीची विनंती आपणास. सनील गोलंदाजी मार्क वरती 6 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. अगदी मॅच मध्ये पहा रणसंग्राम छेडायचा आहे. दोन्ही टीम म्हणायला गेलं तर एका फटक्याची मॅच आहे.
आणि म्हणायला गेलं तर 6 डॉट बॉलची मॅच आहे. अगदी सनील वरती फार मोठं जबाबदारीचं ओझं आहे आणि हे ओझं त्याला मैदानात खांद्यावरती घ्यायचं आहे. परंतु आता पाहूया या ओझ्यावरचं कसं होणार. डोक्यावरचं खांद्यावरती येणार की खांद्यावरचं डोक्यावरती जाणार, हा सगळा प्रश्न आहे सनीलच्या बाबतीत. परंतु समोर रुपेश नावाचा बॅटर आहे ज्याच्या बॅट मधून एक सिक्सर जरूर आलाय. शेकोटी विजवायचे आयोजक तिथे पोहोचले तर तुम्ही त्रासात याल. उमेशजी सोनवणे, जरूर सनीलच्या हाताला स्पर्श झाला होता बॉलचा, परंतु बेल्स मात्र डाऊन झाली नाही. अगदी मी तर म्हणेल बेल्स जर डाऊन झाले असते तर बहुतांशी फलंदाजाला या ठिकाणी परतावं लागलं असतं. शेकोटी विजवा, वारंवार आपलं नाव पुकारलं जातंय, आयोजकाच्या भूमिकेत आपण आहात. माही हवाई सफर आहे, इथे झेल कॅरी केलंय. सनीलचं कौतुक करावं लागेल, काय कॉन्फिडंट आहे आणि अगदी तो कॉन्फिडंट थोडासा त्रासात जरूर येत होता. परंतु इथे फलंदाजाला परतावं लागेल. काय मैदानात घडतंय. ऐन मोक्याच्या वेळी घंटा वाजली जाते का, पहाटेची घंटा. अगदी जर तुम्ही पाहायला गेलं तर या ठिकाणी मात्र सूरजच्या पारीचा इथे अंत होईल. बहुतांशी हे गाणं क्रिकेटमध्ये बऱ्याचशा वर्षी सूट होता. बऱ्याच जणांना या गाण्याचे बोल जरूर क्रिकेटमध्ये पडत नाहीत, परंतु मी तर म्हणाल या बॉलरने जरूर बोलवलं होतं बॅटरला. अगदी फटका षटकारा सजवायचा होता, परंतु त्या क्षणाला उंचीवरती बॉल आला आणि सरळरित्या सूरजला परतावं लागला आणि तेच गाण्याचे बोल सध्या मैदानात आपण पाहतोय. अगदी खराब बॉलने बोलवून घेतला आणि सूरजच्या पारीचा या ठिकाणी अंत झालाय. मॅच मधली तफावत पाहूया मित्रांनो. अजूनही 4 बॉल आणि गरज असेल ती 3 धावसंख्येची. फार मोठी मॅच. मॅच जर आवडली असेल मित्रांनो तर जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी होऊन जाऊ द्या. निवृत्ती न्यू बाटर मैदानात दाखल झालेत. हा बॉल आलाय डॉट. सनील मला पुन्हा एकदा सूचित करावं लागलं, खांडपेच्या मैदानावरची मॅच. अगदी 3 धावा खर्च केल्या होत्या या गोलंदाजाने. आता वेनगाव टीम थोडी मी तर म्हणेल संकटात आहे, अडकित्यात जरूर सापडली आहे. नेक्स्ट बॉल कडे जाऊया. टाळ्यांचा कडकडाट, हृदयाची ठोके वाढवणारी ही मॅच. आणखी एक डॉट बॉल आलाय. वा काय मॅच होते. अगदी घोडेस्वारी शिकण्यासारखी आहे गोलंदाजाकडून जरूर. कारण म्हटलं गेलं ना रायडिंग कशी करावी त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आहे. अगदी गोलंदाजी मार्क वरती आहेत. यस हे परफेक्ट नियोजन आहे. 2 बॉल आणि आता 3 धाव संख्येची गरज आहे. अगदी पहा ना कसं गणित आहे की 6 बॉल 4 ची गरज होती. 5 बॉल 3 वर आला, तिथे विकेट आली, त्यानंतर पुढचे 2 बॉल डॉट आले.
अगदी आनंद. पारितोषिक लागलं गेलंय सध्या, पुकारूया आपण. परंतु हे 2 बॉल फार महत्वपूर्ण आहेत. रवींद्र भोईर यांचं पारितोषिक लागलं गेलंय. शिर्शी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आहेत, त्यांच्याकडून हे पारितोषिक असेल. 2 बॉल आणि गरज असेल ती 3 धावसंख्येची. इथे मात्र 1 धाव जरूर आले. आता काय घडतंय मैदानात? कंपल्सरी चेसिंग विथ ड्रेसिंग स्पर्धेचा नियम. क्या बात आहे. प्रहार अकॅडमीचे रुपेश कुडेकर यांनी मॅच. रुपेश कुडेकर सर, अच्छा आनंद सर आमच्याकडे सांगतायत रुपेश कुडेकर सर प्रहार अकॅडमी यांनी मॅच जर जिंकवली तर आनंद आमचे डीजे मास्टर 200 रुपयांचे कॅश प्राइज. सध्या अजय सर त्यांची कमाई कमी दिसते आणि ते म्हणतात ना आमदनी 18 खर्चा रुपया, असं गणित आहे त्यांचं. सगळ्या मॅच कडे इथे मात्र 1 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज आहे. रवींद्र भोईर उपसरपंच तमनाथ जरी मॅच जिंकवली तर सनील तुमच्यासाठी तब्बल 2000 रुपयांचे कॅश प्राइज आहे आणि तब्बल तमनाथकरांसाठी ते 5000 असेल टीम साठी. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. हा बॉल आलाय डॉट. जोरदार जल्लोष या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. नो डाऊट जल्लोष तर होणारच, यात कोणती शंका नाहीये. अगदी पंचांनी डिसिजन आमच्यापर्यंत जरूर पोहोचवलाय. यावेळी वेल प्लेड सनील, अगदी तुफानी गोलंदाजी. चला बाहेर व्हा.